नंबर 28. असं काय विचारलंय बघा. The periodic time of satellite revolving above the Earth's surface at height h equal to radius of Earth. विचारलंय पिरियॉडिक टाइम ऑफ सॅटेलाइट म्हणजे टाइम पिरियड फाइंड करायचं आहे. बरोबर. रिव्हॉल्विंग अबाव दी अर्थ सरफेस ऍट हाईट. हाऊ मच हाईट दी गिवन? हाईट किती दिले? इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. त्यामुळे स्मॉल आर काय येणार? एच प्लस आर म्हणजे इट इज अ 2r. 2r. And what they ask टाइम पिरियड झालं एवढं रिलेशन दिलंय आणि ऑप्शन आहे. ऑप्शन आहे इन टर्म ऑफ रेडियस अँड जी. जी चा फॉर्म्युला अप्लाय करायचा. हा कुठला? ह्यात डेन्सिटी नाहीच आहे, टाइम पिरियड फाइंड करायचा आहे. मग जीचा यूज करून फायदाच नाही. टाइम पिरियडचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. टाइम पिरियडचा बेसिक फॉर्म्युला काय? इन टर्म ऑफ आर इट इज आर क्यूब अपॉन जीएम. हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्यातलं आर दिलंय. ऑप्शन बघा. नाही 2 पाय महत्वाचं 2 पाय इंटू आर क्यूब इंटू जीएम. तर आता काय काय करणार तुम्ही? जीएम ची व्हॅल्यू किती पुट करणार? जी इंटू एम काय पुट करू आपण? जी आर स्क्वेअर. इज इट क्लिअर प्रॉब्लेम? अंडरस्टूड. मग ऑप्शन काय येणार? ऑप्शन काय येईल? आर क्यूब पुट केलं 2r. 2r चा क्यूब म्हणजे 2 स्क्वेअर इंटू 2. 2 स्क्वेअर स्क्वेअरच्या बाहेर आलं 2 झालं. म्हणजे 2 इंटू 2 4 पाय. 8 2 राहिलं. 4 पाय वाला ऑप्शन एकच आहे. दॅट इज बी. म्हणून ऑप्शन इज बी. तर मी काय म्हणतो ते बघा आता व्यवस्थित. एस टी चा फॉर्म्युला 2 पाय अंडर रूट आर क्यूब बाय जीएम. हा टी 2 पाय आर क्यूब ची व्हॅल्यू आहे 2r स्क्वेअर क्यूब अँड जीएम म्हणजे जी इंटू आर स्क्वेअर. बरोबर. जस्ट बिकॉज आपल्याला माहिती आहे जीएम जी इंटू आर स्क्वेअर. राईट. आता 2 स्क्वेअर ऑप्शन मध्ये 2r मॅक्सिमम इन्चार्ज आहेत. 2 क्यूब आहे. 2 क्यूब स्क्वेअर रूटच्या बाहेर डायरेक्ट येत नाही. म्हणून मी काय केलं 2 क्यूब आपण असं लिहूया 2 स्क्वेअर इंटू 2. इज इट राईट? आर क्यूब डिवाइड बाय जी इंटू आर स्क्वेअर. ओके. आणि त्यामुळे टाइम पिरियड आला 2 पाय. हा 2 स्क्वेअर स्क्वेअर रूटच्या बाहेर स्क्वेअर कॅन्सल होणार. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर मल्टिप्लिकेशन प्लेन फिगर पॉवर 1. आर स्क्वेअर गेट कॅन्सल विथ आर क्यूब. आर क्यूब मधलं एकच आर राहिलं म्हणजे 2r आणि डिनॉमिनेटरला and that's why answer is
as 4 pi under root 2r by g. Clear? Get here, everyone? Okay.